रात्री ना गॅस संपलेला होता, त्यासाठीच ना सकाळी स्वयंपाक करायला खूप जास्त उशीर झाला. पटकन घरातले कामं आवरून दुपारच्या 2 वाजता आहे ना मी बटाटे उकडायला टाकले. खोबरं आहे ना खूप दिवसापासून आहे ना फ्रीजमध्ये पडलेलं होतं, त्याचंच काहीतरी बनवायचं होतं. यूट्यूबवर खूप सर्च केलं पण मनासारखी ना रेसिपीच मिळाली नाही, म्हणून आहे ना मनानेच काहीतरी बनवायचं ठरवलं. खोबऱ्याचे आहे ना बारीक बारीक तुकडे करून आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकले, थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकले, साखर टाकली आणि दूध टाकून दिलं. दूधाऐवजी थोडंसं पाणी पण टाकू शकतं. त्याला ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर आहे ना 5 मिनटासाठी ना फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता ज्यूस कसा झाला आहे हा व्हिडिओ तर मी शूट केला होता, पण तो माझ्याकडून कसा काय डिलीट झाला काय माहिती. त्यानंतर आहे ना संध्याकाळी मस्त अशी फ्रेश झाले आणि मस्त आहे ना देवाऱ्यात अगरबत्ती लावून दिली. काहीही झालं ना तरी मला संध्याकाळी देवपूजा केल्याशिवाय होत नाही बरं का, कारण की घरात आहे ना खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस. लागले मग स्वयंपाकाच्या तयारीला. सगळ्यात पहिले आहे ना पोळ्यांसाठी पीठ मळून घेतलं. माझे व्हिडिओ का बरं येत नव्हते माहिती का, मला बरंच वाटत नाही आहे. व्हिडिओ तर मी शूट करायचे पण सर्दीमुळे आहे ना आवाजच बरोबर येत नव्हता. आता पण बरोबर नाही, पण आहे ना भरपूर दिवस झाले आपले काही व्हिडिओज येत नाही, त्यामुळे आहे ना कोशिश केली मी. 2 दिवसापासून आहे ना पाऊसच नव्हता, पण आज इतका जोराचा पाऊस सुरू झाला ना आणि बाहेरचं वातावरण इतकं छान झालं होतं. सोयाबीनची भाजी ना खूप दिवसानंतर खायची इच्छा झाली होती, पण मला ना सोयाबीनच भेटले नाही. हे बारीक बारीक सोयाबीन भेटले होते, तेच घेऊन आले आणि सोयाबीनची भाजी बनवली होती मी. स्वयंपाक झाल्यावर सगळ्यात पहिले ना देवाला नैवेद्य काढून घेतला आणि देवाऱ्यामध्ये ठेवून दिला. मी पण लगेच आहे ना उपास सोडून घेतला. जेवण वगैरे करून आहे ना बसले होते, तेवढ्यात त्यांना आवून रबडी घेऊन आले. खरंच खूप भारी होती ही रबडी. आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.